महाराष्ट्रात तयार होत आहेत नवीन 21 जिल्हे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक राज्य आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। तेव्हा महाराष्ट्र राज्यात एकूण 26 जिल्हे होते। पण काही काळ गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने 10 जिल्ह्यांची निर्मिती झाली। सुरुवातीला 1981 मध्ये जालना व सिंधुदुर्ग जिल्हा, 1982 मध्ये लातूर व गडचिरोली जिल्हा, 1990 मध्ये मुंबई उपनगर हा जिल्हा, 1998 मध्ये वाशिम व नंदुरबार हा जिल्हा, 1999 मध्ये हिंगोली व गोंदिया हा जिल्हा आणि सर्वात शेवटचं म्हणजे 2014 मध्ये पालघर हा जिल्हा। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा एकूण 6 विभागात विभागणी केली गेलेली आहे। मात्र महाराष्ट्रात नवीन 21 जिल्हे तयार करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भयंकर व्हायरल होत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रशासन अधिक सुलभ आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी 21 नवीन जिल्ह्यांची निर्मितीचा प्रस्ताव ठेवला आहे। हे जिल्हे सध्याच्या 36 जिल्ह्यांच्या विभाजनातून तयार होणार आहेत। प्रस्तावित नवीन जिल्ह्यांची संभाव्य यादी पुढील प्रमाणे आहे। तर मित्रांनो, सध्याच्या 36 जिल्ह्यांमधून पुढील 21 जिल्हे तयार होणार आहेत। तर चला जाणून घेऊया। जळगावमधून भुसावळ हा जिल्हा, लातूरमधून उदगीर हा जिल्हा, बीडमधून अंबेजोगाई हा जिल्हा, नाशिकमधून मालेगाव आणि कळवण हा जिल्हा, नांदेडमधून किनवट हा जिल्हा, ठाणेमधून मीरा भाईदर आणि कल्याण हा जिल्हा, सांगली, सातारा, सोलापूरमधून मानदेश हा जिल्हा, बुलढाण्यामधून खामगाव हा जिल्हा, पुणेमधून बारामती हा जिल्हा, यवतमाळमधून पुसद हा जिल्हा, पालघरमधून जव्हार हा जिल्हा, अमरावतीमधून अचलपूर हा जिल्हा, भंडारामधून साकोली हा जिल्हा, रत्नागिरीमधून मंडणगड हा जिल्हा, रायगडमधून महाड हा जिल्हा, अहमदनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हा जिल्हा, गडचिरोलीमधून अहेरी हा जिल्हा। या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा हेतू म्हणजे लहान जिल्ह्यांमधून शासकीय सुविधा अधिक प्रभावी पोहोचतील, प्रत्येक भागासाठी स्वतंत्र नियोजन आणि विकास प्रकल्प राबवता येतील, स्थानिक समस्या अधिक लवकरात लवकर सोडवल्या जातील। हे नवीन जिल्हे तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पुढील कामे करावे लागतील। नवीन जिल्ह्यांसाठी प्रशासकीय कार्यालये आणि पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे। अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि कामाचे योग्य नियोजन करावे लागेल। या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यानंतरच अंमलात आणले जातील। त्यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे।